नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने मागील गुन्ह्यांचा शोध। कारवाईमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या 19 गाड्या केल्या जप्त। नेवासा नगर पंचायतीचा कारभार रामभरोसे, प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे विकास कामांना बसलाय खीळ। सांगलीमध्ये सापडले 2 दिवसांचं स्त्री जातीचं अर्भक, 15 दिवसांमध्ये दुसरी घटना, परिसरामधनं हळहळ व्यक्त। आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बार्शीमधील वयोवृद्ध माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल, कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने मागील काही गुन्ह्यांचा शोध घेताना कारवाईच्या दरम्यान एका कारवाईमध्ये 19 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात, तर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आरोपीला गजाआड करण्यात आलाय। लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने मागील काही गुन्ह्यांचा शोध घेत असताना करण्यात आलेल्या एका कारवाईमध्ये 19 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात। सदर गाड्या आरोपी हरिणाणा छगन पवार यानं लोणीकंद, लोणी काळभोर, शिक्रापूर, वडगाव, मावळ, चाकण, यवत या आणि इतर काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं वेळोवेळी चोरल्या होत्या। लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे, पोलीस उपनिरीक्षक पडळकर, पोलीस उपनिरीक्षक सस्ते यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, सदाशिव गायकवाड, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, पोलीस शिपाई पिलाणे, बीट मार्शल, पोलीस हवालदार कुलथे, पोलीस नाईक शेंडे, नागरगोजे, पोलीस शिपाई दांडगे, ठोपरे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आरोपी गजाआड करण्यात यश आले। पोलिसांच्या या विशेष कारवाईचं सर्व पत्रकारांच्या वतीनं पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलंय। लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली हे बाजार तळाचं गाव आहे। बाजारामधून आठवडे बाजार तसेच मोठमोठे व्यापारी संकुल आहेत। बऱ्याच ठिकाणावर मोटरसायकलीच्या चोरी होत असतात। त्यासाठी आमच्या DB स्टाफचे पोलीस हवालदार सकाटे, PSI पडळकर, पोलीस कॉन्स्टेबल पिलाने, पोलीस नाईक होनमाने, पोलीस कॉन्स्टेबल कुलथे असे सर्व आरोपीचा तपास करत होते। आणि आरोपीचा तपास करत असतानाच माहिती मिळाली की नाना पवार नावाचा आरोपी आहे आणि तो अशा प्रकारच्या गाड्या चोरी करतोय अशी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या ठिकाणी बरेच दिवस त्याच्यावर सापळा लावण्यात आला होता आणि सापळा लावल्यानंतर तो आरोपी मिळाला। त्या आरोपीकडून त्यांनी जवळजवळ 19 गाड्या चोरीची कबुली दिली आणि त्याप्रमाणे त्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामध्ये लोणीकंद पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशन,
वडगाव मावळ पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीच्या गाड्या सर्व जप्त करण्यात आलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि त्याचा पुढील तपास त्या पोलीस स्टेशनकडून चालू आहे. आणखी काही गाड्या मिळतात का, त्याचे कोण आणखी साथीदार आहेत का, याचा सुद्धा तपास आमचे DB पथक घेत आहे. अमोल उन्मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. अहमदनगरमधील भिंगार परिसरामध्ये वाल्मिकी समाजाच्या वतीनं नेहरू कॉलनी चौकामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून नवीन शाखा सुरू केली आहे. अहमदनगर शहरामधील भिंगार परिसरामध्ये वाल्मिक समाजाच्या वतीनं नेहरू कॉलनी चौकामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत नवीन शाखा सुरू केली आहे. भविष्यामध्ये राष्ट्रवादी हा युवकांचा पक्ष म्हणून ओळखला जाईल असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते, अभिजित खोसे, शाखा अध्यक्ष आदित्य वाल्मिक, विजय वाल्मिक, अनिल तेजी, प्रवीण घावरी, प्रकाश गोहेर, गौरव बोरकर, आदित्य वाल्मिक आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी भिंगार शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय नामदार श्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. संग्रामदादा खोते पाटील, नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप व अभिजितजी खोसे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून लोकांचे कामे जोमाने करण्यात येईल व लोकांच्या समस्या काय दूर करण्यात येईल. C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मुख्याधिकारी कार्यरत नसल्यानं नेवासा नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. तसेच प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे नेवासा शहरामधील विकास कामं रखडली आहेत. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीला नवीन मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटणार आहे असं उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय. नेवासा नगरपंचायतीचे प्रभारी म्हणून नियुक्त केलेले मुख्याधिकारी हे सतत गैरहजर असतात. त्यामुळे मासिक सभेमध्ये कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. परिणामी नेवासा शहरामधील विकास कामं रखडली आहेत. त्यामुळे नेवासा नगरपंचायतीमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात नगरसेवकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे असं उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय. नेवासा इथे नगरपंचायत स्थापनेपासून शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी तिसरी मासिक सभा होती. मात्र राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगर परिषदेचे त्यांच्याकडे चार्ज आहेत. तर अतिरिक्त चार्ज म्हणून नेवासा नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहतायत. तर अतिरिक्त चार्ज म्हणून नेवासा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहत असलेले अविनाश गांगोडे हे मासिक सभेला उपस्थित नव्हते.
तर उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह नगरसेवक बैठकीस उपस्थित राहिले. मात्र मुख्याधिकारी गांगोडे हे उपस्थित नसल्यानं सर्वांनी बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला. यावेळी नेवासा नगर पंचायतचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की नगर पंचायतीला अधिकृत मुख्याधिकारी नसल्यानं अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे नेवासा शहराच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी हिलपाटे मारावे लागत आहेत. तसेच विविध दाखले मिळण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. नगरसेवकांना काम करण्याची इच्छा असून देखील कामं करता येत नाहीयेत. नेवासा नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना C24 तासचे प्रतिनिधी शंकर नामदे यांनी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की मुख्याधिकाऱ्यांचं काम प्रोसिडिंग पूर्ण करण्याचं नाहीये. ती कायदेशीर जबाबदारी नगराध्यक्ष तसेच सभा लिपिक यांची आहे. आज माझ्याकडे मुळात पहिली गोष्ट अतिरिक्त कार्यभार आहे. माझा मूळ कार्यभार देवळाली प्रवरा नगर परिषद आहे. आज मुख्यमंत्र्यांकडे देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि देवळाली प्रवरा परिषदेचे नगराध्यक्ष त्याचबरोबर राज्यभरातील एकूण 31 नगरपालिकांचे मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांच्या मुख्यमंत्र्यांकडे सह्याद्री अतिथीगृहावरती मलबार हिरला बैठक होती. सदरच्या बैठकीसाठी मी उपस्थित राहणं गरजेचं होतं. हा पहिला इश्यू. दुसरा इश्यू झाला की जे प्रोसिडिंग जे आहे प्रोसिडिंग लिहिणे काही मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी नाहीये. सभा चालवणे, सभेमध्ये कोणते विषय घेणे, सभा कामकाज चालवणे, सभा कशा प्रकारे चालवणे, सभेमध्ये कोणाला बोलू देणे, सभेला कोणाला प्रवेश देणे या संदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांना आहेत. आणि सभा लिपिक जे आहे हे थेट अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली काम करतात. मी फक्त एक सचिव आहे. सभेचं कामकाज नियमाप्रमाणे होतं किंवा नाही, कायदेशीररित्या होतंय किंवा नाही एवढं बघणं आणि तेवढं मार्गदर्शन करणं माझी भूमिका आहे. आणि जे काही कायदेशीर ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणं मुख्याधिकारी म्हणून माझं काम आहे. ओके. पण त्या ठिकाणचे नगरपंचायतचे जे काही कर्मचारी आहे ते सांगतायत का आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी अजून सांगितलंच नाही प्रोसिडिंग पूर्ण करण्यासाठी. नेमकं काय मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं नाही म्हणजे मुख्य अधिकारी मुख्याधिकाऱ्यांचा काय प्रश्न, त्यांना जेव्हा जसं वाटेल तसं लिहा ठराव त्यांनी. कायदेशीर अडचणी असेल तर मी त्याची अंमलबजावणी करणार नाही. माझी भूमिका एवढीच आहे की नवीन नगरपंचायत आहेत, सगळे काही गोष्टी कायदेशीर व्हाव्यात, नियमामध्ये व्हाव्यात अशी माझी भूमिका आहे. आणि यांना जर एवढा पुळका असेल यांना सगळ्यात दुखतं कुठं दाखवायचं कुठे. हां, आज नेवासा नगरपंचायतची जनरल मीटिंग होती, परंतु मुख्याधिकाऱ्यांना अचानक काहीतरी काम निघाल्यामुळं मुंबईला गेले असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर ऑफिस सुप्रिटेंडेंट राठोड साहेबसुद्धा दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर आहे असं सांगण्यात आलं. तरी पण नगरसेवक सर्व नगरसेवक मिळून मीटिंग सुरू करण्यात आली, परंतु प्रोसिडिंग मागील मीटिंगचे प्रोसिडिंग लिहिलं गेलं नसल्यामुळं आजची मीटिंग होऊ शकली नाही. लवकरात लवकर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ह्या संदर्भात निवेदन देऊन नवीन मुख्याधिकाऱ्यांची मागणी करणार आहे. शंकर नामदे, C24 तास, नेवासा. रामा ऑटोमोबाईल्स मंचरचे मालक अरविंद वळसे पाटील यांच्या वतीनं आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलांना साडी आणि फराळाचं वाटप तर दुचाकी चालवणाऱ्या महिलांसाठी हेल्मेटचं वाटप करण्यात आलंय. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रामा ऑटोमोबाईल्सचे मालक अरविंद वळसे पाटील हे फ्लेक्स आणि इतर खर्चांना फाटा देऊन सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. यावेळी अरविंद वळसे पाटील यांच्या वतीनं निराधार महिलांसाठी साडी आणि फराळाचं वाटप करण्यात आलंय, तर दुचाकी चालवणाऱ्या महिलांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, सुषमा शिंदे, सुषमा भोर आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव अरविंद रामसिंग वळसे पाटील. मी रामा ऑटोमोबाईल्स हिरो मोटरसायकलचे डीलर आहे मनसर या ठिकाणी. आम्ही नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आता पण उपक्रम राबवलेले आहेत. चालू त्यांच्या आदेशानुसार दरवर्षी आम्ही फ्लेक्सबाजी न करता किंवा विनाकारण जाणारा जो खर्च आहे त्याला फाटा फुटून एक सामाजिक उपक्रम राबवतो. ह्या वर्षी आम्ही सामाजिक उपक्रम राबवताना महिला हे आपल्या घरातील प्रमुख घटक आहे. त्यांच्यासाठी आपण रस्त्यावरती चालण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे गाडी चालवताना, तर त्यांच्यासाठी आपण हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. तसेच तालुक्यातील निराधार महिला आहेत ज्यांना घरातनं कुठल्या प्रकारचा आसरा नाही आहे, अशा महिलांसाठी आपण साडी वाटप आणि भाऊबीजेनिमित्त दिवाळीचं फराळ वाटप असे 2 उपक्रम राबवलेले आहेत. भविष्यामध्ये असंच आम्ही साहेबांच्या आदेशानुसार वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये आम्ही एखाद्या महिलेच्या वर्षाचा दिवाळीचा किराणाचं सामान किंवा मेडिकलचा खर्च उचलण्याचा मानस आहे आमचा. स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. राळेगणमध्ये सौर कृषी वाहिनी योजनेच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेनं एक युवक धावला, त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलाय. राळेगण सिद्धीमध्ये आयोजित सौर कृषी वाहिनी योजनेच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेनं एक युवक धावल्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रशांत कांबळे असं या युवकाचं नाव आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्या खिशामधनं एक शाईची बाटली सापडली आहे. मात्र हा युवक फडणवीसांच्या दिशेनं नेमका का धावला आणि त्याचा उद्देश काय होता याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये. शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर. 2 नोव्हेंबर 1990 या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी राजकुमार कोठारी आणि शरद कोठारी या 2 बंधूंनी आपलं रक्त सांडून बलिदान दिलंय. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त बजरंग दलानं आंबेगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागामधील फुलवडे या गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. 2 नोव्हेंबर 1990 या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या 2 बंधूंनी आपलं रक्त सांडून बलिदान दिलंय. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त बजरंग दलामार्फत भारतभर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं. त्याचंच औचित्य साधून आंबेगाव तालुक्यामधील अतिशय दुर्गम भागामधील फुलवडे या गावी रक्तदान शिबिर घेण्यात आलंय. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात मंचर, लांडेवाडी, घोडेगाव, शिनोली येथील कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवून रक्तदान केलंय. या दुर्गम भागामध्ये रक्तदान घेऊन फार मोठी धर्मनिष्ठा येथील कार्यकर्त्यांनी दाखवली आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी मामा शिंदे, जिल्हा मंत्री संदेश भाऊ भेगडे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष भाऊ खामकर, आंबेगाव प्रखंड मंत्री माऊली नाना बोरहाडे, आंबेगाव संपर्क प्रमुख अमोल भाऊ शेवाळे, फुलवडे संयोजक आदिनाथ हिले तसेच हेमंत लोखंडे, गणेश भारमल, विवेक दौंड, अमित बोरहाडे, शशिकांत वाजे, गोविंद हिले, सौरभ हिले आदी कार्यकर्त्यांनी या शिबिराचं नियोजन केलं होतं. स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. भारतीय सैन्य दलामध्ये नव्यानेच भरती होऊन 36 दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 362 नवसैनिकांना दीक्षांत समारंभामध्ये शपथ देण्यात आली आहे. यावेळी नवसैनिकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली आहेत. भारतीय सैन्य दलामध्ये नव्यानेच भरती होऊन 36 आठवड्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलेल्या 362 नवसैनिकांना एका शानदार दीक्षांत समारंभामध्ये शपथ देण्यात आली आहे. यावेळी 362 नवसैनिकांनी प्रशिक्षण काळामध्ये मिळवलेल्या विविध कला कौशल्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून सर्वांची दाद मिळवली आहे. तसेच शानदार सैनिकी पथसंचालन केलंय. PM हेरिज यांनी या पथसंचलन आणि प्रात्यक्षिकांचे निरीक्षण करून नवसैनिकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी राष्ट्राची वीरता आणि परंपराचे पालन करण्याचं आवाहन केलंय. तसेच या निमित्तानं देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांचं स्मरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल PC थिमय्या यांच्यासह अनेक लष्करी अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या मुलांना मोठ्या धाडसानं सैन्यदलामध्ये भरती केल्याबद्दल नवसैनिकांच्या मातापित्यांचा विशेष गौरव करण्यात आला. आपल्या मुलांची साहसी प्रात्यक्षिके पाहून उपस्थित मातापिता, कुटुंबीय आणि अन्य उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगलीमध्ये वाल्मिकी आवासमध्ये 2 दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक सापडलंय. यावेळी या अर्भकाचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडलेले आढळून आलेत. 15 दिवसांपूर्वी देखील असंच एक अर्भक सापडलं होतं, त्यामुळे परिसरामधनं हळहळ व्यक्त केली जाते. सांगलीमध्ये 15 दिवसांपूर्वी अर्भक सापडलं होतं. दरम्यान पुन्हा आज वाल्मिकी आवासमध्ये 2 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक सापडले. मात्र यावेळी या अर्भकाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. त्यामुळे सांगलीमध्ये घडलेल्या अशा 2 घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जाते. यावेळी नागरिकांनी ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अर्भक ताब्यात घेतलाय. या घटनेचा अधिक तपास सांगली शहर पोलीस करतायत. नुकतेच जन्मलेल्या मूर्त अवस्थेतला अर्भक कोणीतरी फेकल्याची आम्हाला बातमी मिळाली. आम्ही सदर ठिकाणी भेट दिली. घटनास्थळाचा व त्या लहान अर्भकाचा पंचनामा केलेला आहे. योग्य ते कायदेशीर कारवाई करतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. मंचरमधील गांजाळे वस्ती येथील संकल्प रेसिडेन्सी इथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर पवार यांच्या घरी चोरी झाली आहे. तर चोरट्यांनी 1,37,000चे सोन्याचे दागिने आणि 42,000 रोख रक्कम असा एकूण 1,79,000चा ऐवज लंपास केलाय. मंचर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गांजाळे वस्ती येथील संकल्प रेसिडेन्सी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ज्ञानेश्वर पवार यांच्या बंद घराचं कुलूप तोडून 1,37,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि 42,000 रुपये रोख असा एकूण 1,79,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. याबाबत ज्ञानेश्वर पवार हे रात्री उशिरा कामावरनं घरी आल्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचं अस्ताव्यस्त पडलेल्या सामानावरनं लक्षात आलं आणि त्यांनी तात्काळ मंचर पोलिसांना याबाबत कळवलंय. त्यानंतर मंचर पोलिसांनी पवार यांच्या घराची पाहणी करून पंचनामा केलाय. याबाबत पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे हे करतायत. सचिन काळे सह दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. सांगलीच्या गाव भाग येथील पाटील गल्लीमध्ये सदाशिव भोरके या सराफ दुकानामधील 2 बंगाली कारागिरांनी या दुकानामधून तब्बल 9 लाखांची चोरी केली आणि ते पसार झालेत. दरम्यान पोलिसांनी तपास कार्य सुरू केलंय. सांगलीच्या गावभाग येथील पाटील गल्लीमध्ये सदाशिव भोरके या सराफ दुकानामध्ये सोने गाळप आणि पॉलिश करून दिलं जातं. या दुकानामध्ये 2 बंगाली कारागीर होते. हे कारागीर 81 सोन्यांच्या अंगठ्या घेऊन रात्री पसार झालेत. तब्बल 9 लाखांचं सोनं त्यांनी चोरून नेले. घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा केलाय आणि या घटनेचा अधिक तपास सांगलीचे शहर पोलीस करतायत. दरम्यान आरोपीची शोध मोहीम सुरू आहे. दिनांक 31/10/2017 रोजी सुशांत बुरके यांचे आटणीचे दुकान गावबाग येथे आहे. त्या ठिकाणी त्यांच्याकडे कामात असलेला बंगाली कारागीर मुजाहिद शेख हा त्यांच्याकडे दिलेल्या कामासाठी
जे 91 अंगठ्या होत्या सोन्याच्या, त्या तो त्यांना न सांगता घेऊन गेला आहे. त्याबद्दल सुशांत भुरके यांनी त्याच्याविरुद्ध व त्याचे मध्यस्थी जो त्याला कामावर आणून दिले होते रियाजुल मिदा यांच्याविरुद्ध त्यांनी सांगली शहर पोलिसांना तक्रार नोंद केली आहे. तपास सुरू. 9 लाख रुपयाचा मुद्देमाल आहे. 9 लाख रुपयाचा मुद्देमाल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसापासून एक आठवडा राज्यामध्ये प्रतिवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. त्यानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवसापासून एक आठवडा राज्यामध्ये प्रतिवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. त्यानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची लोकसेवकांकडून अडवणूक केली जाते. त्याबद्दल नागरिकांना भ्रष्टाचार विरोधी कायद्याविषयी प्रबोधन करणं आणि त्यांची भ्रष्टाचार सहन करण्याची मानसिकता बदलणं हा या जनजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या सप्ताहानिमित्त सर्व शासकीय कार्यालयामध्ये जाऊन भ्रष्टाचार जनजागृतीविषयी पोस्टर चिटकवण्यात आलेत. 30 ऑक्टोबर हे मान्य सरदार वल्लभभाई पटेल यांचे दिन आहे. या निमित्ताने शासनाकडून विजिलन्स वीक जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. तर यावेळी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह शासनाकडून आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहांतर्गत ठिकठिकाणी नागरिकांना याबाबत जनजागृती करण्यात येते की भ्रष्टाचार निर्मूलन आणि भ्रष्टाचार विरोधात जास्तीत जास्त तक्रारी येण्यासाठी जनजागृती करण्यात येते. यामध्ये ज्या ठिकाणी सरकारी कामकाजात सरकारी नोकरांकडून पैशाची मागणी होती अशा ठिकाणी त्यांना ते आमच्याकडे तक्रार करू शकतात. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064 आणि या नंबरवरती त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना आमच्याकडून प्रतिसाद मिळू शकतो. बऱ्याचदा नागरिकांना अशी भीती वाटते की माझं नाव सिक्रेट राहील का किंवा माझं नाव ओपन होईल का. तर तसं त्यांचं कुठल्याही प्रकारे नावाची गोपनीयता पाळली जाते आणि त्यांचं नाव डिस्क्लोज होणार याची दक्षता घेतली जाते. त्याचबरोबर लाचेच्या स्वरूपात मागलेली रक्कम जी आहे त्या रकमेची व जी पण काही रक्कम असेल ती रक्कम त्यांना 15 दिवस ते 1 महिन्यात शासनाकडून परत मिळते. त्यामुळे त्याचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होत नाही. याचबरोबर याचं जे काम कुठलं पेंडिंग आहे शासकीय यंत्रणेकडे तर ते कामही त्याचं मार्गी लागतं. त्यामुळं तक्रारदाराला कुठल्याही प्रकारचे दबाव किंवा प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी त्याच्याबद्दलची जी तक्रार आहे लाचेबाबतची ती आमच्याकडे ते देऊ शकतात. त्यांना नक्कीच मदत होऊ शकते. तुम्ही आता कुठं भेटी दिल्या या संदर्भात? या सप्ताहाच्या अंतर्गत आम्ही ठिकठिकाणी म्हणजे नगर शहरामध्ये मोठमोठे बॅनर्स पोस्टर्स लावलेले आहेत. ST स्टँड नगर राहता त्याचबरोबर राहुरी या ठिकाणच्या ST स्टँडला भेटी देऊन नागरिकांना हे केलेलं आहे. सर्व शासकीय कार्यालय नगर, राहुरी, राहता, जामखेड, कर्जत त्याचबरोबर एकंदरीत तुमच्या टीम किती आहे? आमच्या 2 टीम आहेत. त्या 2 टीममध्ये प्रत्येकी 1 अधिकारी 5 कर्मचारी आणि अशा प्रकारे 2 टीम काम करत आहेत. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मुंबई येथे हृदयाची शस्त्रक्रिया करून गावी परतणाऱ्या माजी सैनिक प्रवासी आणि त्याच्या कुटुंबाला रेल्वे कर्मचाऱ्याच्या आडमुठेपणा आणि हलगर्जीपणामुळे बार्शीमध्ये मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय. रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शीमधील माजी सैनिक अविनाश अण्णाराव हिंगमिरे यांच्यावरती ठाणे मुंबई येथील सफायर हॉस्पिटल इथे हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वेचा प्रवास सुखाचा होतो या भावनेमधनं रुग्ण अविनाश हिंगमिरे, त्यांच्या पत्नी सौ सुजाता आणि नातू आशिष भांगे यांनी कुर्ला नांदेड एक्सप्रेस या नियमित गाडीचे रीतसर रिझर्वेशन करून प्रवासाला सुरुवात केली. बार्शी रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबताना गार्ड आणि रेल्वे चालकाच्या चुकीमुळं गाडीचे 5-6 डबे प्लॅटफॉर्म सोडून पुढे उभी करण्यात आले. प्रवाशांना आपण थांब्यावरती न उतरल्यास गाडी पुढे जाईल ही भीती होती. तर दरवाजाबाहेर अंधार होता. आलेल्या परिस्थितीचा सामना करत आशिष यानं सोबतच्या साहित्यानं भरलेल्या 4-5 बॅगा दरवाजाच्या बाहेर फेकल्या आणि स्वतः देखील खाली उतरला. आजी आजोबांना वाहनामधनं खाली घेण्यासाठी त्यानं हात पुढं केला, मात्र त्यावेळी अचानक रेल्वे सुरू झाली. त्यामुळे त्यांनी वाहनामधनं उतरू नका, त्याऐवजी साखळी ओढून रेल्वे थांबवण्याचा सल्ला दिला. घाबरलेल्या वयोवृद्ध आजीने 4-5 डब्यांमध्ये साखळीचा शोध घेतला आणि साखळी ओढली. तोपर्यंत 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पार झालं होतं आणि त्यानंतर रेल्वे थांबली आहे. रेल्वे थांबल्यानंतर TCनं आजी आजोबांपर्यंत येऊन त्यांनाच उद्धट वर्तवणूक देत दम भरला. हा प्रसंग प्रत्यक्ष पाहत असलेल्या अनेक प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांची चूक असल्याची जाणीव त्यांना करून दिली. स्थानकापासून दूर आहे त्या ठिकाणी वयोवृद्ध आजी आजोबांना खाली उतरवून रेल्वे पुढे निघून गेली. रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर त्यांनी रीतसर लेखी तक्रार दिली आहे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कळवण्यात आलंय. मात्र यावरती वरिष्ठ अधिकारी आता काय कारवाई करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान त्या कुटुंबाला आलेला अनुभव C24 तासशी बोलताना त्यांनी व्यक्त केला. नाव सांगा तुमचं. सौ सुजाता अविनाश हिंगमिरे. सांग सौ सुजाता अविनाश हिंगमिरे. घटना काय झाली सांग. मी, माझे पती व माझा नातू आम्ही 3 जण कुर्ला नांदेड गाडीने येत होतो. बार्शीला आमचा हॉल्ट होता. माझ्या पतीचं 15 दिवसापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली. माझी पण एन्जिओप्लास्टी झालेली आहे. आम्ही B1 डब्यामधून येत होतो. बार्शीला जशी गाडी 8 वाजता आली, आम्ही उतरायचा प्रयत्न केला, पण 6 डबे प्लॅटफॉर्म सोडून पुढे गेले होते. इतके पुढे गेले होते की अंधारात आणि जंगलात. आमच्या नातवाने बॅगा फेटल्या, स्वतः उतरला. आम्हाला उतरवून घ्यायच्या वेळेस तो म्हणला, आजी बाबा खड्डा आहे, थांबा. तेवढ्यात गाडी चालू झाली. गाडी चालू झाल्यानंतर आम्ही घाबरलो, आत गेलो. मी B13 मध्ये जाऊन चेन ओढली. तोपर्यंत गाडी 1-1.5 किलोमीटर गेली होती. मी हार्ट पेशंट व माझे पती हार्ट पेशंट असताना आम्हाला जर काय झालं असतं तर हे जबाबदार कोण? मी अशोक डहाळे. काल बार्शी रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. माझी मुलगी नांदेडला जाणार होती. कुर्ला नांदेड या रात्री 7-7:30च्या ट्रेनने. जशी ट्रेन आली तिचं B1 मध्ये रिझर्वेशन होतं, पण
B1 हा ही बोगी प्लॅटफॉर्म सोडून पुढे चार पाच बोग्या पुढे गेल्या आणि खड्ड्यामध्ये आम्हाला नाईलाजाने उतरावं लागलं आणि खड्ड्यातून B1 मध्ये तर मी मुलीला चढू शकलो नाही. B1, B2, B3 आणि नंतर S1 डब्यामध्ये मी तिला कसाबसा ढकललं, माझ्या मुलीला आणि माझ्या नातीला, आणि अतिशय मनस्ताप झाला. सामान चढवतो तोपर्यंत गाडी सुरू झाली. अतिशय त्रास आम्हाला झाला आणि ह्याला जबाबदार कोण आहे त्याच्यावर कारवाई व्हावी. खाली एवढा मोठा खड्डा होता, तिथे जंगल होतं पूर्ण. तिथे कशा तरी बॅग्स टाकल्या, बॅग टाकली, मी खाली उतरलो आणि गाडी चालू झाली. गाडी 1-1.5 किलोमीटर पुढे जाऊन गेली तेव्हा आजीने आतमधनं चेन ओढली तेव्हा गाडी थांबली. मी गाडीत चढलो. मागे जवळजवळ S6 S7 पर्यंत मी गेलो. तिकडून B1 पर्यंत मी धावत गेलो. त्या दोघांना खाली उतरवलं. तिथे खाली उतरून 1-1.5 किलोमीटरपासून स्टेशनसुद्धा, बार्शी स्टेशनसुद्धा दिसत नव्हतं. तिथून मी या दोघांना घेऊन आम्ही चालत आलो, एवढ्या मोठ्या बॅग्स घेऊन सगळ्या. इकडे कोणी नव्हतं, स्टेशन दिसत नव्हतं. दोघेही हार्ट पेशंट. माझे बाबा एक्स आर्मी ऑफिसर आहेत. ते आत्ताच 16 वर्षापूर्वी ते रिटायर झालेले आर्मीमधनं. ते हार्ट पेशंट आहेत. ते आजीची अँजिओप्लास्टी केलेली, त्यांची परवा झाली. आणि नंतर आम्ही बार्शी स्टेशनला आलो. त्या स्टेशन मास्टरला भेटलो. तिथे ऑलरेडी आमच्यासारखे 15-20 पॅसेंजर्स होते जे सफर झालेले त्या गोष्टीमुळे. ते लोक भांडत होते. तिकडे जाऊन आम्ही बघितलं तर आम्ही सुद्धा भांडायला लागलो. ते स्टेशन मास्टरला विचारलं. त्याने त्या कोणतरी शर्मा म्हणून डिव्हिजनचे हेड आहेत ते सोलापूरचे, त्यांना कॉल केला. त्याने हेच सांगितलं की पहिली गोष्ट गार्डची चुकी होती की त्याने सिग्नल कसाच दिला. दुसरी गोष्ट त्याने स्टेशन मास्टरला सांगायला पाहिजे होतं की गाडी अशी पुढे गेली. स्टेशन मास्टरची दुसरी चुकी की त्याने गाडी मागे घ्यायला लावायला पाहिजे होती. त्याच्याकडे ते ऑथॉरिटीज आहेत, त्याच्याकडे इन्स्ट्रुमेंट असतं ज्या ह्याने तो मोटरमनला सांगून गाडी मागे घेऊ शकतो, जी त्याने केली नाही. स्टेशन मास्टर, गार्ड आणि मोटरमनच्या चुकीमुळे हा एवढा इन्सिडेंट झाला. जर कार्डियक पेशंटला जर काही झालं असतंच तर ह्याला जबाबदार कोण होतं? तुकाराम गोडसे, ती 24 तास, सोलापूर. मंचर येथील मॅक्स केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं दाखल झालेल्या 2 वर्षाच्या साहिलच्या श्वसन मार्गामध्ये सीताफळाचं बी अडकल्याचं निष्पन्न झालं. मात्र येथील डॉक्टरांच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या चिमुरड्याचा जीव वाचलाय. 2 वर्षाचा साहिल भोर याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्याला मंचर येथील मॅक्स केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं. त्यानंतर येथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या श्वसन मार्गामध्ये सीताफळाची बी अडकल्याचं निष्पन्न झालं. साहिल याच्यावरती शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बालरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांच्या पथकानं अथक प्रयत्न करून ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली आहे. या शस्त्रक्रियेमुळे साहिलचे प्राण वाचलेत. त्याच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानलेत. मी डॉक्टर समाधान जाधव. काल मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये एक 2 वर्षाच्या बाळाला श्वसनाचा तीव्र त्रास होत असल्याकारणे ॲडमिट केले होते. तपासण्याकरता असे निदर्शनास आले की बाळाच्या श्वसन मार्गामध्ये काही फॉरेन मटेरियल अडकले आहे. बाळाला ऑक्सिजन व उपचार चालू केल्यानंतर देखील फारशी प्रकृतीत सुधारणा न दिसल्या कारणाने बाळाचे इमर्जन्सी ब्रोंकिओस्कोपी करण्याचे ठरवण्यात आले. डॉक्टर सचिन सर बालरोग तज्ज्ञ यांनी तातडीने डॉक्टर नाईक सर पेडियाट्रिक सर्जन व डॉक्टर दत्तात्रय तांबे भूलतज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधला. रात्री 11 वाजता बाळाची ब्रोंकिओस्कोपी करण्यात आली. 3-4 अटेम्प्टनंतर बाळाच्या श्वसन मार्गातील अडकलेले सीताफळाचे बी काढण्यात डॉक्टरांना यश आले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीमध्ये आतापर्यंत चांगली सुधारणा झाली आहे. मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या व गुंतवणुकीच्या बऱ्याच शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या आहेत. मी या तज्ज्ञ डॉक्टरांचे व मॅक्स केअर टीमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर. सांगलीच्या श्यामनगरमध्ये घोणस, मण्यार आणि नाग या 3 जातीचे साप सापडलेत, तर सर्पमित्रांनी या सापांना पकडून सुरक्षित स्थळी सोडलंय. सांगलीच्या शामराव नगरमध्ये घोणस, मण्यार आणि नाग या 3 जातींचे साप सापडलेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यावेळी नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावलं आणि सर्पमित्रांनी या सापांना पकडून लांब नेऊन सोडलंय.
मी सुनील शिवाजी कपाळे आणि मेघदीप कोदळे प्राणीमित्र आणि प्राणीमित्र छोटू बाबर हे आम्ही प्राणीमित्र म्हणून काम करतो. शामराव नगरमधील एका वस्तीमध्ये आम्हाला 3 अत्यंत विषारी असे घोणस, नाग, मनेर जातीचा अत्यंत विषारी असे साप आढळून आले. तेथील नागरिक भयभीत होते. मग तेथील नागरिकांनी आम्हाला प्राणीमित्र छोटू बाबर, प्राणीमित्र सुनील कपाळे, प्राणीमित्र मेघदीप कोदळे यांना कॉल केला. आम्ही 3 जण जाऊन तिथं त्या अत्यंत विषारी अशा घोणस जातीच्या, मनेर जातीच्या आणि नाग या जातीच्या विषारी सापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेऊन आम्ही त्या आता सुरक्षित स्थळी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात देणार आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. भारतीय जनता पार्टी सरकारला सत्तेवर येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी आंबेगाव तालुका भाजपच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप सरकार कामगिरी दमदार असं म्हणत भारतीय जनता पार्टी सरकारनं 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या 3 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी मंचर येथील विघ्नहर मंगल कार्यालय या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारनं केलेली विकास कामं आणि पत्रकारांच्या प्रश्नांना यावेळी भाजप महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहेत. या प्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष संजय थोरात, भाजप वैद्यकीय सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे, भाजप राज्य संघटक सरचिटणीस सचिन सदावर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजप पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी उत्तरे दिली आहेत. कांदा घातला, भाजी घातली आणि काहीतरी मायनस उलट त्यालाच पैसे देऊन यावे लागले. एक प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोकडाखाली, दलालाखाली हे शेतकरी अडकले होते. सावता माळीच्या रूपाने आपण एक योजना आणली, ज्यातनं शेतकऱ्याला हव्या त्या ठिकाणी कायद्यात बदल केले आणि त्याला जिथे योग्य भाव मिळेल अशा ठिकाणी विकण्याची परवानगी आपण शेतकऱ्यांना दिली. ज्याचा फायदा आज मुंबईसारख्या ठिकाणी असेल, पुण्यासारख्या ठिकाणी असेल, शेतकरी माल घेऊन येतो, तो त्याचा योग्य भाव विकतो, शहरातल्या लोकांना चांगल्या भावामध्ये भाजी मिळते. त्यामुळे एका अर्थाने दोघांनाही चांगल्या फायदा मिळणारी ही एक महत्वाची योजना सध्याची. तिसरा मुद्दा त्यातला असा आहे की शेवटी शेतकऱ्याची कर्जमाफी योजना तुम्हाला माहिती सगळ्यांना आजपर्यंत इतिहासात झाली नाही, भारताच्या इतिहासात झाली नाही अशा प्रकारची एक वेगळी कर्जमाफी योजना या सरकारने जाहीर केली. आणि या सगळ्या अनेक गोष्टी त्याचा शेतकऱ्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. आत्ता मी जो सुरुवातीला सांगितलं की शेतीचा विकास दर हा -12% होता, तो या वर्षीचा शेतीचा विकास दर +12% झाला. म्हणजे शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणण्यासाठी, शेतकऱ्यांचं जीवन करण्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले. +12% हा शेतीचा विकास दराचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा स्वाभाविकपणे पायाभूत सोयीसुविधांचा हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो कुठल्या राज्याच्या हिशोबाने. या वर्षीचा नीती आयोगाचा अहवाल आला. नीती आयोगाच्या अहवालात महाराष्ट्र नीती अहवाल आणि डॅशू बँक एक अशी आंतरराष्ट्रीय स्तराची बँक आहे, या दोघांनी एक सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये ज्याचे ऍक्च्युअल कामं सुरू आहेत, म्हणजे नुसत्या घोषणा केलेल्या नाही तर ऍक्च्युअल कामं सुरू आहेत, कॉन्ट्रॅक्ट आहेत, कामं सुरू आहेत, निविदा निघाल्या, अशा प्रकारे सर्वाधिक गुंतवणूक, सर्वाधिक काम हे पायाभूत सोयीसुविधांमध्ये महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामध्ये मुंबईतल्या मेट्रोचं जाळ आहे, पुण्यातली मेट्रो आहे, नागपूरच्या मेट्रोचं तर डायरेक्ट ट्रायल सुरू झाली. मुंबईच्या मेट्रोचं एक वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे आतापर्यंत मुंबईमध्ये लोकलमध्ये रोज 55 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातनं पण त्याच्या पलीकडे एका टप्प्याच्या पलीकडे त्याची क्षमता संपून गेली एक लोकलची. पण तरी सुद्धा लोकलच्या फेऱ्या वाढवणं वगैरे असे उपाय करण्यात पलीकडे आतापर्यंत काही उपाय झालेले नव्हते. पण पहिल्यांदा मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 4, 5 अशा पद्धतीने आपण मेट्रोचं जाळं अशा पद्धतीने विणतोय की भविष्यामधलं 90 लाख प्रवासी क्षमता वाहून नेईल इतकं मोठं मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये ऐकलं जात आहे. पुण्याची मेट्रो त्यामध्ये स्वाभाविकपणे सगळ्याला परिसराला फायदा होणार आहे. नागपूरचं मेट्रो सुरू झालं. 24 जिल्ह्यांना फायदा देणारा समृद्धी महामार्गाचं काम लवकर सुरू होणार आहे. अनेक रखडलेले सिंचनाचे प्रकल्प गेल्या 3 वर्षामध्ये मार्गी लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एका अर्थाने पायाभूत सुरू म्हणून अगदी नीती आयोगाने महाराष्ट्राचं त्यासाठी विशेष कौतुक केलंय की सर्वाधिक इथे काम सुरू. आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही राज्यामध्ये सुरक्षितता किती, हा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असतो. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर.
पाथर्डी शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले, त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. दरम्यान येत्या 8 दिवसांमध्ये शहराची स्वच्छता न झाल्यास नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारून बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. पाथर्डी शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले, त्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, हिवतापाच्या रोगानं साथीचं रूप घेतलंय. पालिका आरोग्य विभागाची जबाबदारी पार पाडली जात नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. येत्या 8 दिवसामध्ये शहराची स्वच्छता न झाल्यास नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारून बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा तालुका काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलाय. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, बबन सबलस, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नासिर शेख, ॲडव्होकेट प्रदीप खेडकर आदींनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यू, चिकनगुन्या, हिवताप, सर्दी तापाचे रुग्ण वाढून दवाखान्यांमध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक राहिली नाहीये. उपनगरांची परिस्थिती तर अत्यंत भयंकर आहे. पदाधिकाऱ्यांचे कर्मचारी ऐकत नाहीयेत. याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रक्ताटे यांनी दिलाय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. विविध मागण्यांसाठी गोरसेनेच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी इथे राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मात्र अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. किनवट तालुक्यातील सारखणी इथे गोरसेनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. शासनानं कापसाला हमीभाव जाहीर करूनही व्यापारी मात्र कापसाचा दर कमी करून कापूस खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. यामध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभार बंद करण्यात यावा आणि सारखणी परिसरामधील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावं आणि कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणी देण्यात यावी. तसेच SBI भयानक शाखेनं निराळा तांडा गाव दत्तक घ्यावं, बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावं आणि आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच निराली तांडा येथील दारूच्या हातभट्ट्या बंद करण्यात याव्या. शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे कापसाला हमीभावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी करावं, अन्यथा जे व्यापारी कमी भावामध्ये कापूस खरेदी करतील अशा व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. अशा अनेक मागण्यांसाठी किनवट माहूर राज्य महामार्गावरती सारखणी इथे गोरसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राठोड, अतुल नाईक, तालुका संघटक विश्वनाथ पवार, प्रफुल्ल जाधव, कुणाल राठोड, दिनेश राठोड, अर्जुन पवार आदींनी आपल्या विविध समस्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्यात. या प्रसंगी नायब तहसीलदार संतोष पवार, संतोष हाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरमुरे, डॉक्टर भिसे, वीज मंडळाचे उपअभियंता परचाके, कनिष्ठ अभियंता माणिक तेलंग, बँकेचे मॅनेजर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी मोर्चेकरांनी मागण्यांचं निवेदन दिलंय आणि येत्या 15 दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा गोरसेनेच्या वतीने देण्यात आलाय. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, सिंदखेड पोलीस ठाण्याचे फौजदार जयसिंग ठाकूर, मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष केंद्रे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. दिवशी निवेदन माझ्याकडे प्राप्त झालं. निवेदनाप्रमाणे परवा दिवशीपासून मी कारवाई सुरू केली. सर्व अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर मी बोललेलो आहे आणि सर्व जे याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत तर सर्वांना मी सविस्तर सांगितलेलं आहे. आरोग्य खात्याचे कर्मचारी मुख्यालय राहत नाहीत ते सर्व सांगितले. SBIच्या मॅनेजरला मी फोनवरून सांगितले तुमच्यामध्ये कामामध्ये सुधारणा करा म्हणून. DHO, तालुका आरोग्य अधिकारी, MSDBचे डेप्युटी इंजिनियर आणि नवीन जे हजर झाले भुजबळ साहेब IAS आहेत ते डेप्युटी कलेक्टर म्हणून आहेत. आपले सुदैव आहे, यंग आहेत ते. मी म्हणलं सर हे सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत ते रास्त आहेत, आपल्याला ते करणं आवश्यक आहे. सर्व आपल्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. राहिला प्रश्न मागण्याची चर्चा झालेली आहे पूर्ण. आता राहिला प्रश्न SBI मॅनेजर. तर आपण आलात आपलं शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलं म्हणून तुमचे धन्यवाद, तुमचा आभार. नुसता एवढ्यावरच चालणार नाही. जे काही आम्ही 2014 पासून आम्ही बहिष्कार केलं, बहिष्कार कशासाठी केलं
इथलं शासन प्रशासन आमच्या मागण्या आतापर्यंत मान्य केल्या नाहीत. त्याच्यामुळे आमच्या जे काही आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे, जे काही वीज वितरण कंपनी असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे काही समस्याग्रस्त आम्ही झालेलो आहोत त्यांचे ते बंद करण्यात आलं आहे आणि यानंतर डिस्कनेक्शन करण्यात नाही. फक्त विनंती आहे की आपलं ऊर्जा मंत्री साहेबांनी जे वसुली बाबत सांगितलं आहे ते त्याबद्दल आम्हाला वसुली करावी लागणार किंवा आम्ही ते बंद करू. पण त्यांनी सांगितलंय की जे तुमच्या थकबाकी आहे ते आपल्याला इन्स्टॉलमेंटनी भरायचे आहे, कारण एका वेळी तेवढं अमाऊंट प्रत्येकाकडे नसते. आणि ज्या समस्या आहेत त्यावर मी माझ्या स्तरावर मी पूर्ण प्रयत्न करीन. आणि ते इथं आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अधिकार नाही सस्पेंड करण्याचे, हे आपल्यालाही माहित आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अजून कलेक्टर साहेबांना ही बाब कळवू आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून ही जे काही समस्या आहे ते सोडवून घेऊ. जर केलं नाही तर कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून कारवाई करायला लावू असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या लेवलचं आहे, बाहेरचं एकही मागणी नाही. तुमच्या लेवलच्या मागण्या आहेत त्या तुम्ही 15 दिवसाच्या आत आम्हाला करून द्या एवढी अपेक्षा करून. आणि जे काही बँकेचे मॅनेजर आहेत तुमच्या वतीने तुम्हाला मान देऊन आम्ही हे आंदोलन इथं संपवतो, थांबवतो. जर 15 दिवसानंतर आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. हे प्रशासनाने समजून घ्यावी, आमची गंभीर दखल घेण्यात यावी एवढी अपेक्षा करून आजचं रास्ता रोको. मजहर शेख, C24 तास, नांदेड. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीनं मागील गुन्ह्यांचा शोध. कारवाईमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या 19 गाड्या केल्या जप्त. नेवासा नगर पंचायतीचा कारभार रामभरोसे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे विकास कामांना बसलाय खीळ. सांगलीमध्ये सापडल्या 2 दिवसांचं स्त्री जातीचं अर्भक. 15 दिवसांमध्ये दुसरी घटना. परिसरामधनं हळहळ व्यक्त. आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बार्शीमधील वयोवृद्ध माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल. कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.